आईच्या भावना मला तेव्हा कळायला लागल्या जेव्हा मी एकटी बसून आईचा विचार करत बसले होते. माझ्या आईने सांगितलेले मला आठवते. तिने तिच्या आईला तिच्याकडे राहायला आणले होते. घरात आई एकटीच राहत होती. आम्हाला तिची काळजी वाटत होती, पण आईला घर सोडून कुठेही जायचे नव्हते. एकदा तिला खूप ताप आला. उपचाराच्या बहाण्याने मी तिला माझ्या घरी आणले, पण आई आमच्याशी बोलत राहिली. मला का घेऊन जातोस? माझ्या मुळापासून विलंब होऊन मी तुझ्या ठिकाणी शांतपणे जगू शकेल का? एखादं झाड जर मुळापासून वेगळं झाल्यावर फुलताना तू कधी पाहिलं आहे का? माझ्या घरापासून दूर झाल्यानंतर मी शांतपणे मरू शकणार नाही. मी तिला समजावून सांगेन. आई, तू कोणत्या युगाबद्दल बोलते आहेस? आता ती वेळ राहिली नाही. आता मुलीचे लग्न कोठे होते आणि ती तिच्या पतीसोबत कुठे राहते? देश सोडून परदेशात लोक जातात. आई कधी कुठे कोण मरेल हे कोणालाच माहीत नाही. घरी कुणी नाही. तू एकटीच राहते. आम्ही तुझ्यासाठी काळजीत राहतो. तू तिथे माझ्या मुलांसोबत आरामात राहशील. मुलांसोबत राहून तुम्हाला आनंद मिळेल. आई काही दिवस बरी राहिली, पण तिची तब्येत सुधारत नव्हती. तिला घरी जाण्याची चिंता वाटू लागली. जेव्हा मी तिच्याजवळ बसायची तेव्हा ती तिच्या जुन्या विचाराबद्दल बोलू लागली. सर्व सुखसुविधा देण्याचा प्रयत्न केला तरी त्याने मन तिचे घरातच अडकून राहिले. आज पुन्हा मी तिच्या जवळ जाताच ती म्हणू लागली, सुनेला मला घरी घेऊन जा. मला तिथे वाटत नाही. माझे मन त्या जागेसाठी चंचल राहते. माझ्या सगळ्या आठवणी त्या घराशी निगडीत आहेत. आणि बघ, माझी खोडही तिथेच आहे, ज्याच्या माझ्या अनेक गोष्टी ठेवल्या आहेत. या सर्वांच्या आठवणीत माझ्या मनात आहेत. माझ्या आईचा बटवा तेथे आहे. तुझ्या मामाने तुला दिलेल्या त्या छोट्या छोट्या बांगड्या आणि तुझे चेन त्यात ठेवले आहेत. तुझ्या पप्पांनी तुला दिलेली साडी जी त्यांनी पहिला पगार मिळाल्यानंतर सर्वांपासून लपवून ठेवली होती त्याच कपाटात ठेवली आहे. मी ते कधी कधी नेसायची. वाटलं मरणापूर्वी मी जरा देईन. मी जरा चिडून म्हणालो, आई, त्या वस्तू ठेवल्यावर काय करू? आज मी जेव्हा तिच्या वयाच्या जवळ आले तेव्हा माझ्या आईने सांगितलेल्या सर्व गोष्टी सार्थक वाटतात. आज जेव्हा माझ्या आईवडिलांना घरून मिळालेले पलंग देण्याच्या किंवा काढण्याची चर्चा होते तेव्हा मला खूप वाईट वाटते, कारण मला त्या गोष्टीपासून वेगळं व्हायचं नसतं. त्या पलंगाशी माझ्या खूप साऱ्या आठवणी, आनंद जोडलेले आहेत. लग्न होऊन मी सासरच्या घरी आले तेव्हा खोलीच्या फरशीचं नुकतंच बांधकाम चालू होतं. त्यामुळे फरशी खूप ओली होती. तिने पटकन पलंग पसरला, त्यावर गादी टाकली आणि त्यावर झोपली. आजही जेव्हा जेव्हा मी त्या पलंगाला पाहते तेव्हा माझा स्पर्श करतो किंवा त्या जुन्या आठवणी, गोष्टी माझ्या मनात येऊ लागतात. मी पुन्हा पुन्हा तीच 20-22 वर्षाची मुलगी बनते, जणू काही मी पालखीतून नुकतीच खाली आले आहे आणि लाल पिवळ्या साडीत नेसून आकुंचन पावलेले पलंगावर बसले आहे. खिडकीवर पडदाही नव्हता. ती चांदणी रात्र होती. चंद्र भरून आला होता आणि मी खोलीत बेडवर बसून चांदण्याच्या रात्रीचा आनंद लुटत होते. कधी कधी भूतकाळात हरवून जाण्याचे बरे वाटते, असे म्हणतात ना. आनंदी आठवणी तुम्हाला उत्साहाने भरून देतात आणि तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यातही तुम्हाला तरुणपणा वाटायला लागतो. जुन्या आठवणी नवीन उमेदीने आणि उत्साहाने भरतात. साडी वेगाने धडधडू लागते आणि त्यात आपण इतके हरवून जातो की ते मध्ये कधी वेळ निघून जातो ते कळतच नाही. मी अधूनमधून गावी जात असते. आता ते घर माझ्या ताईला दिले आहे, पण मी जेव्हाही जाते तेव्हा त्याच घरात राहते. ती खोली झोपायला उपलब्ध नाही, कारण त्यात सुना झोपतात, अंगणात झोपतात. मी विचार करत राहते की पूर्वी ज्या खोलीत झोपायची त्याच खोलीत मी झोपायची.
मला झोपता आले असते तर, असा विचार करत बसायची. पण त्या खोलीशी किती सुखद आठवणी जोडल्या गेल्या आहेत, ती व्यक्ती करू शकत नाही. सासरच्या घरी पहिल्या रात्रीपासून भावासोबत आता आपल्याला हे देखील जाणवत आहेत की आपण जसजसे वय वाढतो तसतसे आपल्या जुन्या गोष्टीशी जोडले जातात. मी घरून पाठवण्याला राहायला आले तेव्हा माझ्या आई वडिलांना घरून मिळालेले बेडही मी सोबत आणला होता. नंतर ते फर्निचर बनवले पण ते काढता आले नाही आणि असेच सामान वाढत गेले. स्टोअररूमला जुन्या वस्तूची भरती राहिली. मुलं मोठी झाली आणि शिक्षण घेऊन सगळी आपण आपल्या घरात स्थायिक झाली. पण त्यांची खेळणी, छोटी छोटी कपडे, माझ्या हाताने विणलेले स्वेटर, मोजे आणि टोप्या मी वाचवल्या आहेत. जेव्हा मी कपाट उघडते तेव्हा त्या वस्तूला हात लावते तेव्हा मला खूप आनंद होतो आणि जुन्या आठवणीमध्ये मी निघून जाते, जुन्या विचारांमध्ये बुडून जाते. अगदी कालच घडल्यासारखं वाटतं. आजही काळू, बाळू आणि मीरा तितकेच लहान आहेत आणि मी त्यांना मिठी मारते. त्या जुन्या गोष्टी मित्रांसारख्या, मुलांसारख्या बोलू लागतात आणि माझ्या आई, सासू, सासरे आणि मैत्रिणीकडून मिळालेल्या भेटवस्तूंसारख्या मला खूप आवडतात. सोने, चांदी, दागिने विसरा. आईने दिलेले मातीची भांडी मी आजही ड्रॉइंग रूममध्ये सजवली आहेत. आईने सोन्याचे कानातले आणि हार, तो खरं सोनं नसला तरी ते माझ्यासाठी सोनं आहे, पण त्याची चमक अजूनही कायम आहे कारण ते आईने दिलेले होते. आई सांगायची की माझ्या आजीने मला दिले होते. ती माझ्या आजीची एकमेव आठवण आहे, ती तू जपून ठेव असल्याने मी त्या सुरक्षितपणे ठेवल्या आहे. आणि जुन्या गोष्टीचा दर्जा खूप चांगला होता म्हणून आजही मी त्याला घालते तर ती इतकी जुनी नाही आहे हे कोणालाच कळत नाही. त्या सर्व आठवणी एका कपाटात साठवल्या जातात, ज्या मी दर दिवाळीला स्वच्छ करून पुन्हा ठेवते. मीराचे वडील म्हणतात, आता या गोष्टी वाटून दे, पण मी ते करू शकत नाही. माझ्या आईप्रमाणे मीही सर्व वाचवते, त्यात हरवून जाते. त्यावेळी आई म्हणाली आणि तिच्या भावना मला कधीच समजल्या नाहीत. पण आता जेव्हा माझी मुलं त्यांच्यासोबत राहायला बोलवतात तेव्हा मला माझ्या डोळ्यासमोर आई दिसते. आईच्या त्या भावना दिसतात. मी विटाने बांधलेले आमचे घर दिसते. सोडून जावंसं वाटत नाही. मी गेलो तरी घराशी मन जोडलेले आहे. मन जरी गेलो तरी घराशी मन जोडलेलं असते. मी वर्षानुवर्ष लावलेल्या रोपांना मुलांसारखं लक्ष मिळतं. त्याप्रमाणे इतर अनेक अद्भुत आठवणी आनंदाच्या क्षणाच्या साक्षीदार आहेत, ज्यांना स्वतःपासून वेगळं करणे फार कठीण आहे. आता मला समजले की मी किती चुकीचे होते. गावात माझे लग्न झाले. पतीच्या बदलीपत्र, नोकरीमुळे इकडे तिकडे अनेक ठिकाणी त्यांच्यासोबत राहिली. त्यामुळे जेव्हापासून घर बांधले आणि पाटण्यात आले तेव्हापासून मला कोठेही राहावेसे वाटत नाही. माझी इतकी ओढ आणि आपुलकीचा असताना बेचाऱ्या आईचे लग्न झालेल्या घरातल्या खोलीत राहणे कमी झाले. ती पप्पांकडे राहायला गेली नाही. येथे आल्यानंतर ती घराबाहेर फक्त फिरायला गेली होती. पूर्वीचे लोक मुलींच्या ठिकाणीही जात नसे, त्यामुळे ती माझ्या घरीही आली नाही. ती पहिल्यांदाच घराबाहेर राहत होती. अशा परिस्थितीत त्याला कसे वाटेल? आईच्या भावनांचा आदर करून शकलो नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार आत्ता येतो. आज मला वाईट वाटते की सॉरी आई, काही गोष्टी फक्त ठराविक वेळ आल्यावरच कळतात. जेव्हा आपल्यावर गुजरते तेव्हाच कळते. सॉरी आई, तुझ्या भावना मी समजू शकले नाही.